मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार. यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव गेल्या 7 दिवसांपासून बंद. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका. मुंबई पालिकेकडून आयोगाकडे 228 कोटींच्या कामाचे प्रस्ताव. खड्डे बुजवणं, नालेसफाईच्या कामांसाठी आयोगाची मंजुरी आवश्यक. भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांची तपासणी ठप्प. एफडीए मधील 80% अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत होम वोटिंगची सुविधेसाठी प्रशासन लागलं कामाला. चोपडातील तहसीलदारांनी घेतली बीएलओंची बैठक. जळगावच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची आवक घटली. गहू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. मंत्री गिरीश महाजनांनी टोचले जळगावातील नगरसेवकांचे कान. घरात बसू नका, एसी गाड्या सोडा आणि कामाला लागा, महाजनांच्या सूचना. नवी मुंबईतील प्रचार सभा आणि बैठकांवरती आता कॅमेराची नजर. आचारसंहितेचा भंग झाल्यास गुन्हा दाखल होणार. मुंबईत मालमत्ता कर वसुलीचे चेक होत आहेत बाउन्स. 853 प्रकरणांमध्ये पालिकेकडून 37 कोटी 83 लाखांची वसुली. इलेक्शन ड्युटीची ऑर्डर रद्द करण्याच्या मागणीसाठी 150 अर्ज. वाढत्या विनंती अर्जांमुळे निवडणूक कर्मचारी हैराण. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता सुधारली. स्वच्छता मोहिमेत रस्ते स्वच्छ धुतल्यानं गुणवत्ता सुधारल्याचा पालिकेचा दावा. उरणकरांवरती पाणी टंचाईचं संकट. रानसई आणि पुनाडे धरणांनी तळ गाठल्यानं मंगळवार आणि शुक्रवारी पाणी कपात. उन्हाळ्यात कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या. 7 एप्रिल ते 6 जून या कालावधीत धावणार रेल्वे. सुट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा. दररोज 6000 प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी. ₹75,000 दंड वसूल. वरती जाळ्या आणि झाकड बसवण्याबाबत वॉर्ड अधिकाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित. महिन्यापर्यंत जाळ्या बसवण्याचं उद्दिष्ट. कारवाई करावी, स्थानिकांची मागणी.